सोलापूर शहरातील माधवनगर परिसरात रविवारी सकाळी एकाची निर्घृण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. सुरेश कृष्णा श्रीराम वयवर्ष 35 राहणार रफिकनगर नीलमनगर जवळ या व्यक्तीचा 4 ते 5 अज्ञात तरुणांनी धारदार शस्त्राने वार करून आणि डोक्यात दगड घालून खून केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. मयत सुरेश सकाळी 8च्या सुमारास दुचाकी घेऊन घराबाहेर पडले होते. त्यावेळी माधवनगरातील 70 फूट रोडवर आधीच दबा धरून बसलेल्या 4 ते 5 तरुणांनी त्यांच्यावर हल्ला चढवला. आरोपींनी धारदार शस्त्राने वार केले आणि डोक्यात दगड घालून त्यांची निर्घृण हत्या केली. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून नागरिकांमध्ये खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळताच MIDC पोलीस स्टेशनच्या पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आला आहे. या घटनेचा अधिक तपास MIDC पोलीस स्टेशनचे पोलीस करत आहेत. लवकरच गुन्ह्याचा उलगडा होईल असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला. शालिनी सुरेश श्रीराम आहे. माझा नवराचा सुरेश कृष्णा श्रीराम आहे. 5 वर्ष पहिला घटना झालते, आप मर्डर केलते माझा नवराचा. तेच केस वापस घ्या म्हणून त्याने अजून एकट्याला बघून जिमला येऊन जाताना मारले. त्याने कोण मारलंय? बसप्पा अण्णा रेड्डी त्यांचा मुलं मारले. ते कुठे झाली घटना? इथं माधवनगर मध्ये. कशामुळे झाली? पहिलाच होतं कुन्हास, त्यासाठी त्याने मारले. पहिला भांडण झालत आमचं. नाही काय डुक्कर साठी झालत. आमचा डुक्कर पाळत होता मी, तेव्हा भांडण झालत. मी डुक्कर विकून आता आमचं आम्ही करून खायला लागला. मग तेच कुणास ठेवून मारलेत आमच्या नवऱ्याला. आप मर्डर केले 5 वर्ष खाली. मग ते केस केले आम्ही, त्यांचा सजा बसवायचा. आता सजा होते म्हणून यालाच कलास करायचं म्हणून एकट्याला बघून मारले त्यांनी. सकाळी किती वाजता घरातून निघाले होते? 8 वाजता. 8 वाजता. कुठे गेले होते? आता जिमला. अशोक चौक मध्ये जिम आहे बघा तिथं. अच्छा. कशाने मारण्यात आलेले काय? कोयता आणि दगड घेऊन मारले. ते सगळं तिथंच आहे. तुम्हाला कधी माहिती मिळाली? मला 10 वाजायला तेव्हा माहित झालं. ते 8 वाजता जिमला गेले तर बाहेर येताना मारले. त्यांनी बाहेर बसले होते, त्यांनी यायचं म्हणून. त्याने आल्यावर मागणं येऊन मारले म्हणून. तुमचं नाव काय? गीता श्रीराम सुरेश श्रीराम. काय व्यवसाय करत होते तुमचे? झाडू होते, व्यवसाय करत होते. आता किती आहे त्यांच्याकडे? किती आहे घरामध्ये? कोण कोण आहे? 8 लेकरं आहेत. हा, काय करते? काय नाही, आम्ही झाडू ते झाडू. कुठे राहणार तुम्ही? आम्ही मडीशी नीलमनगर मध्ये राहतो. काय मागणी काय आहे तुमच्या? त्याला सगळं बसवायचं आहे. तेवढंच आमचं लेकरा ते अनाथ झाले सर. कोण नाही आमचं. आम्हाला 8 लेकरं सगळं सगळं येत झाले. नाही बेंकर मारले. त्याला सगळं बसवायचं सर. घातले काय पण चेहरा दिसून तसं केले सर. त्यांना सजा बसवा सर. आम्ही सगळ्या MIDC चौकीला चौकी ना तुला जेल रोड नाही तिकडे अजून एक आहे. तिथं आम्ही कंप्लेंट दिले सगळं दिले. असं धमकी दिल्यावर कमिशनर साहेबला पण आम्ही अर्ज टाकले होते. असं मारायला आले नाही, धमकी द्यायला लागले म्हणून कमिशनर साहेबला पण अर्ज टाकले होते मी. कधी दिला होता? 1 तारीख 25 तारीख 1 महिना झाले सर. कारवाई वगैरे काय झाली नाही? काय झाले नाही त्यांच्यावर. जरा म्हणले त्यांनी धरले नाही, पण त्यांना अजून सलगर वस्तीमध्ये पण त्याने भांडण केले. ते आमच्या नवऱ्यावर विनाकारण नाव. हे आहे दक्षिण सोलापूर तालुक्यातील वळसंग. इतिहासाची समृद्ध परंपरा आणि उज्ज्वल भविष्याची नवी दिशा. प्रगतशील आणि वेगाने विकसित होणारे गाव वळसंग. कुरनूर धरणाच्या सानिध्यात निसर्गरम्य वातावरणात वसलेले वळसंग सोलापूर पासून फक्त 12 ते 15 मिनिटे, अक्कलकोट पासून फक्त 12 ते 15 मिनिटे आणि रेनगर पासून केवळ 7 ते 8 मिनिटे अंतरावर सोलापूर अक्कलकोट महामार्गावरील उड्डाणपूल आणि वेगवान महामार्गाच्या थेट संपर्कात असलेले वळसंग. महामार्गावरून थेट वळसंगला सोलापूर अक्कलकोट गुलबर्गा महामार्ग, मोहोळ मंद्रुप वळसंग रिंग रूट, मुंबई पुणे हैदराबाद महामार्ग आणि सुरत चेन्नई ग्रीनफील्ड एक्सप्रेस अशा एकापेक्षा जास्त महामार्गाने वेढलेले गाव म्हणजे आपलं वळसंग. वळसंग हे आता महाराष्ट्राच्या नकाशावर नव्या विकासाचे केंद्र बनले आहे. वळसंग मध्ये आहेत प्रसिद्ध मंदिरे, सोलार हब, टोलनाका, जवळच आहे कुरनूर धरणाचे ताजे पाणी आणि निसर्ग सौंदर्य आणि विविध ठिकाणी आकर्षक हॉटेल्स व ढाबे सुद्धा. प्रवासात थकलेल्या प्रवाशांसाठी स्वादिष्ट जेवण
आराम, ताजेतवाने आणि प्रदूषणमुक्त वातावरण. वळसंग हे केवळ गाव नाही, एक उत्कृष्ट थांबा आहे, एक संधी आहे, एक भविष्य आहे. वळसंग ऐतिहासिक वारसा, आधुनिक कनेक्टिव्हिटी आणि उद्याच्या विकासाची हमी. सोलापूर जिल्ह्याचा अभिमान आणि महाराष्ट्राचा गौरव. वळसंग.